वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज महाविकास आघाडीच्या प्रचारात एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती। खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या रॅलीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते। वसमतमधील नागरिकांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। या रॅली दरम्यान दोन्ही नेत्यांनी वसमतच्या गतिमान विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले। यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा हाफिज तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवार सुनील भाऊ काळे, रेणुकाताई पतंगे, ॲडव्होकेट मौशिनभाई यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते। वसमत नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार या भव्य रॅलीत करण्यात आला आहे। नेत्यांचे संपूर्ण म्हणणे आणि रॅलीतील उत्साह आपण त्यांच्या बाईटमध्ये पाहू शकता। 4 आणि 5 प्रभागाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जमलेले सर्व माझे माता भगिनी बांधवांनो आणि आपल्याचे सर्वांचे ज्येष्ठ मला पितृतुल्य असलेले दांडेगावकर साहेब, हाफिजभाई आणि सर्व उमेदवार, या प्रभागाचे जिल्हा प्रमुख संदेश भाऊ, या 4 प्रभागामध्ये आमचे सुनील भाऊ काळे आहेत आणि रुक्मिणीबाई भोसले, 5 मध्ये तुमचा जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे आणि मौशिनभाई, हे 4ही लोक आपल्याकडं पक्षाने आघाडीने आपल्याला दिलेले आहेत। तर बांधवांनो, आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो, आपण सर्वांनी यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि या वसमत शहराचा आपल्याला सगळ्यांना मिळून विकास करायचा आहे। आणि त्यामुळं आज आपल्याला हे नवतरुण चेहरे, अनुभवी चेहरे हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि मला खात्री आहे की वसमतकर यावेळेस नक्की 100% बदल करतील, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि हाफिजभाईला आपण सगळेजण ओळखतात, पुष्कळ दिवसापासून सगळेजण आपण त्याच्या पाठीशी आहोत। सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप पुढाकार आहे। आमची सीमाताई पण त्यांच्या पाठोपाठ काही कमी नाही आणि हे सगळेजण मिळून आपण दांडेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य आणि अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करायचे। ते मतदान महाविकास आघाडीला, पुंजाला, तुतारीला आणि मशालीला सर्व शहरामध्ये करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। निवडणूक आहे, प्रत्येक जण आपली बाजू सांगतो, पण गेल्या 10 वर्षातलं वसमतचं सगळं नगरपालिकेचं काम बघितलं। 15 दिवसाला नळाला पाणी, विजेची परिस्थिती, कचऱ्याचे टेंडर कोणी घेतले आणि कचरा म्हणून मातीन दगड कोणी त्या ट्रॉल्यामध्ये भरून वजन केली, याचा सुद्धा शोध घेण्याची ही तुम्हाला वेळ आहे। नगरपालिकेचे स्वतःच्या जागा एवढ्या मोठ्या आहेत की आजही तिथली अतिक्रमणं हटवून तिथं जर नगर परिषदेच्या इमारती केल्या तर नगरपालिका घरपट्टी कमी करू शकते, नळपट्टी कमी करू शकते आणि व्यवस्थित रस्ते करू दे शकते। पण गेल्या 10-15 वर्षातलं चित्र जर देशाचं, महाराष्ट्राचं आणि वसमतचं राजकारणाचं पाहिलं तर मुंह में राम और बगल में छुरी है। नाव विकास आहे आणि निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर पैसा वाटला जात असेल तर हा पैसा कुठून येतो हाही सामान्य नागरिकांना विचार केला पाहिजे। कालच एक मंत्री महोदय बोलले की 1 तारखेच्या रात्री झोपू नका, बाज बाहेर दरवाजाला टाकून जागी राहा, लक्ष्मी दर्शन होणार आहे। माजी मंत्री दांडेगावकर साहेब आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सीमाताई, अब्दुल हाफिज भाई, आमच्या शिवसेनेचे डॅशिंग जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख, सहसंपर्क प्रमुख
नगरसेवक सुनील भोकाळे। आज ही जे कॉर्नर बैठक आहे ती म्हणजे आम्ही आता इथं 5 मधून उभे आहेत की मी आणि मोहसिन भैया आणि 4 मध्ये सुनील भाऊ आणि काशीनाथ भाऊ, म्हणजे या उमेदवारांना आपण निवडून का द्यायचं। आता कोणी आलं तरी आपल्यासाठी काय करणार आहे हा सर्वात मोठा गैरसमज आहे प्रत्येक नागरिकांचा। म्हणजे आपण ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता सध्या नगरपालिका बनवते, जे आपल्याला नळाला पाणी येतं ते सुद्धा नगरपालिका बनवते, तर मग आपण कोणाला निवडून द्यायचं, कोणाकडून काम करून घ्यायचं हे आपण का नाही ठरवायचं। आपणच ठरवायचं की आपण गुंडांना द्यायचं की चांगल्या लोकांना द्यायचं। जर तुम्हाला खरंच तुमचे लोक म्हणजे तुमचे विद्यार्थी, तुमचे जे मुलं बाळ आहेत त्यांना जर खरंच सुशिक्षित बनवायचं असेल तर खरंच सुशिक्षित लोकांना निवडून द्या। आणि हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आदरणीय लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब आणि दांडेगावकर साहेब यांनी उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।